हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जमिनीच्या वादातून उल्हासनगरमध्ये हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार। भाजपा आमदार गणपत गायकवाडांकडून शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार। उल्हासनगरमधील गोळीबाराप्रकरणी गणपत गायकवाडांसह तिघे अटकेत। जखमी महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर ठाण्यामधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आत्मसंरक्षणासाठी गोळीबार, मला पश्चाताप नाही। शिंदे बापलेकांकडून माझ्यावर अन्याय, फडणवीसांना वारंवार सांगूनही पक्षश्रेष्ठींकडून दखल नाही। गणपत गायकवाड यांची माध्यमांना प्रतिक्रिया। कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। कुणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वांना नियम कायदे सारखेच, संपूर्ण माहिती घेऊन गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार। गोळीबारानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा, पोलीस ठाण्यातच गोळीबार, ही सत्तेची मस्ती। कारवाई न झाल्यास दिल्लीमध्ये गृहमंत्र्यांची भेट घेणार, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। महायुतीतीलच 3 पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू, राज्यातील कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनीच बिघडवली। उल्हासनगर गोळीबारानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। गणपत गायकवाड यांच्यासह 3 आरोपींना पोलिसांनी अज्ञातस्थळी ठेवलं। सकाळी 11 वाजता पोलीस आरोपींना कोर्टात हजर करणार। गणपत गायकवाडांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारानंतर खबरदारी। शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर उपचार सुरू। रुग्णालयामध्ये जात श्रीकांत शिंदेंकडून महेश गायकवाडांची विचारपूस। पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राचे विद्यार्थी आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा। नाटकामध्ये सीतेचा आक्षेपार्ह पात्र दाखवल्याचा अभाविपचा दावा। कला केंद्रातील विद्यार्थी आणि संचालकावर गुन्हा दाखल। तिवसामधील कार्यक्रमात बोलताना भाजप खासदार अनिल बोंडेंची जीभ घसरली। अनिल बोंडेंकडून काँग्रेस नेत्यांचा डुक्कर असा उल्लेख। मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंची टोल संदर्भातील आजची भेट रद्द। मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं भेट रद्द। जरांगेंनी आता एक मराठाऐवजी एक कुणबी लाख कुणबी म्हणावं, मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्थान नाही। छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। माझी बायको ब्राह्मण, मग तिच्या नातलगांना आरक्षण देणार का? सगळे सोयरे अधिसूचनेवरून जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला सवाल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।